नमस्कार। तर बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा अगदी चविष्ट लागेल अशी बटाट्याची रस्सा भाजी करण्यासाठी मी इथे 2 बटाट्याच्या अशा मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत। अगदी सालीसहित फोडी करून घेतलेल्या आहेत आणि बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे। कापल्यानंतर बटाटे लगेच पाण्यात टाकून घेतलेले आहेत। पहा, थोड्या मोठ्या साईजच्या फोडी केलेल्या आहेत आणि आता भाजी करण्यासाठी कढई गॅसवर ठेवलेली आहे। कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। तेल सुद्धा अगदी कमीच वापरलेलं आहे मी इथे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर मोहरी टाकून घ्यायची। मोहरी चांगली तडतडल्यानंतर जिरे आणि थोडासा हिंग टाकून घेतलेला आहे। त्यानंतर ठेचलेलं आलं लसूण टाकून घेतलेलं आहे। आलं लसूण चांगलं तेलामध्ये तळून घ्यायचं। त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे। कांदा मी इथे थोडाच वापरलेला आहे आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा लगेच। कांद्याबरोबर कढीपत्ता सुद्धा चांगला परतून घ्यायचा। कढई चांगली गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि कांदा चांगला परतून घ्यायचा। कांदा थोडासा परतल्यानंतर त्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे। मी इथे मसाला तिखट टाकलेला आहे 1 चमचा। त्यानंतर हळद, धने पावडर टाकून घेतलेली आहे आणि थोडासा कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे। त्यानंतर जिरे पावडर टाकलेली 1 चमचा। मसाले टाकल्यानंतर मसाले कांद्याबरोबर चांगले परतून घ्यायचे। गॅसची फ्लेम मात्र कमीच ठेवायची। मसाले चांगले परतल्यानंतर त्यामध्ये गरम मसाला टाकून घेतलेला आहे 1 चमचा। गरम मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। गरम मसाला टाकल्यानंतर पुन्हा कांदा चांगला परतून घ्यायचा आणि कांदा चांगला परतल्यानंतर आपण जे बटाटे घेतले होते चिरून, ते बटाटे आता टाकून घेतलेले आहेत। त्यामध्ये बटाटे टाकल्यानंतर बटाटे मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे। गॅसची फ्लेम आता थोड्या वेळ फुल करायची आणि बटाटे चांगले मिक्स करून घ्यायचे। लगेच बटाट्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची, म्हणजे आपल्याला जेवढ्या प्रमाणात भाजी करायची तेवढ्या प्रमाणानुसार मीठ टाकून घ्यायचं। मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मी इथे अर्धी वाटी म्हणजे 2 चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि 1-3-4 मिनिटं बटाटे छान शिजवून घ्यायचे। तर पहा, बटाटे आपले छान वाफाळलेले आहेत। बटाटे आता खालीवर करून घ्यायचे। गॅसची फ्लेम यावेळेस कमीच ठेवलेली आहे आणि 3-4 मिनिटं बटाट्याला चांगली वाफ काढून घेतल्यामुळे बटाटे थोडेसे शिजले जातात। पहा, आणि आता आपल्याला जेवढ्या प्रमाणात रस्सा करायचा आहे तेवढ्या प्रमाणात कोमट किंवा गरम पाणी टाकून घ्यायचं आणि थोडासा भाजलेला शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे मी इथे जाडसर आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची लगेच। गॅसची फ्लेम आता थोड्या वेळ फुल करायची। झाकण ठेवून दिलेलं आहे मी आणि भाजीला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि असं अर्धवट झाकण ठेवून द्यायचं कढईवरती आणि 5-6 मिनिटं भाजीला चांगली उकळी काढून घेतलेली आहे। तर झाकण काढून घेतलेलं आहे मी कढईवरचं। पहा, एकदम छान तर्री आलेली आहे भाजीला। गॅस मी आता बंद केलेला आहे। एकदम छान आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। पहा, रस्सा सुद्धा अगदी छान झालेला आहे आणि बटाटे सुद्धा अगदी छान शिजले जातात त्यामुळे, आणि बटाट्याच्या मोठ्या फोडी केल्यामुळे बटाट्याची भाजी अगदी खायला सुद्धा छान लागते। पहा, एकदम छान अशी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। ही भाजी भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर अगदी कशाबरोबरही खूप छान लागते। तर बटाट्याच्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक यू।